सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. मित्रांनो बघा आता संध्याकाळचे 4 वाजलेले म्हणजे पार दिवस पण गेलाय बघा तुम्हाला तिकडे दाखवतो. आणि कसं आहे आज काय मित्रांनो ब्लॉग व्हिडिओ बनवायला काय मला जमलं नव्हतं. आहे का नाही? एक कार्यक्रम होता म्हणजे म्हसोबाचा कार्यक्रम आहे. आपण संध्याकाळी तिकडे जाणारच आहे. आणि हा नाही दिवसभर इतका येडवणी करत होता ना मला. याला सांभाळायचं जर गेलं आणि सगळे घरी मित्रांनो पप्पा वगैरे कसं पप्पा पण सुट्टीवर आहे 2-3 दिवस. चावी नको काढू. हे बघा घेतली चावी काढून. म्हणलं याला आहे ना तिकडून फिरून आणा रोडवरून. पण ये ना चावी घेतोय काढून तीनदा तीनदा आहे का नाही. बाबा बिगर चावी उपसून घेतली चालू गाडीमध्ये त्यांनी. आता याला चक्कर वगैरे मारायला नेऊ रोडला तिकडं. मग तिथून आल्यावर संध्याकाळी आहे ना आपल्याला जायचं आहे तिकडं देवाच्या इकडं आहे का नाही. म्हणजे थोडा अंधारच होईल कारण की कीर्तन वगैरे असतं. दादा नको आहे. बघा कसा ओढत होईल चावी. नको घेतली भाऊ काढून डबल. चावी पशी काय खोळ म्हणतं काय त्याचं गाडी चालू गाडीमध्ये चावी काढून घेते. इकडं धुणं वगैरे चाललंय मम्मीचं. बघा आता काय चालू आहे काय नाही काय बोलते काही कळतही नाही त्यांची भाषा. बघा ते आमच्या कैऱ्या बघा कसे मस्त आलेत. आणि कसं आहे मित्रांनो तरी ह्या आंब्याचा मोहर आहे ना गळून गेलाय. बराच कैऱ्या वगैरे आल्या असता बघा पप्पा तिथं बसले होते. घरात चाललेत आता. इकडे चाललं हिचं काय काम चालू आहे काय नाही. आणि आम्ही जायचं होतं आम्हाला चक्कर मारायला तिकडं. संध्याकाळी मित्रांनो आहे ना कीर्तनाचा पण कार्यक्रम आहे तिथं. आणि जेवणाचा पण कार्यक्रम आहे की नाही. वर्गणी गोळा करून करत असतो दरवर्षी जत्रा साजरी होत असते म्हसोबाची. तर आपण संध्याकाळी जाऊ मित्रांनो. थोडा अंधाराच होईल आहे की नाही. कीर्तन वगैरे चालू व्हायच्या अगोदर जायला जमलं तर जाऊ. कारण की एवढं लोक जाऊ ना पण तिथं काय आहे, आवाज वगैरे येतोय आता चालू झाले बहुतेक काहीतरी कार्यक्रम. आपण इथं थांबू थोड्या वेळ फिरून वगैरे येऊ फ्रेश वगैरे होऊ व जाऊ तिकडं. आपण आहे ना रोडवर नाही नेलं बरं याला फिरायला. कारण की जिकडं कार्यक्रम आहे ना तिकडं आपल्याला संध्याकाळी जायचंय. तिकडं झालंय म्हणजे तिकडं इथून लांब बरं का. तिकडं दिसतंय ना तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा तिकडं मंदिर दिसतंय ना. तिकडं जायचं संध्याकाळी म्हणजे पारज्या कोपऱ्याला जायचं आपल्याला आहे की नाही. हे बघा जेवढं झूम होईल तेवढं मंदिर दाखवायचा प्रयत्न करतो मला. तसं आपण संध्याकाळी तिकडे जाणारच आहे. आम्ही आलो होतो इकडेच फिरायला रोडकर. तिकडं नाही जाता रोडकर इकडं मध्ये आलो आम्ही आहे की नाही. आपलं घर तिकडे आहे आणि चौकी आहे की नाही इथं तिकडे एक रोड जातो आणि इकडं पाठीमागे जातो आहे की नाही. हे आपल्या घराकडे जातो. इथं मस्त वाटलं बरं का तिकडे रोडच्या पेक्षा. मित्रांनो आता आम्हाला इथं काय सापडलंय म्हणजे काय शिवांसारखं जे बरं का पण मोठं आहे पण छान दिसतंय बघा. हा बघा किती मस्त वासरू आहे म्हणजे आमचंच आहे ते आहे की नाही. आमचंच घरी ते पण चुलत्याचं आहे की नाही. हे इकडं आपलं घर इथून एकदम मधीच गेलो ना गाडी पडली असती व आता. दादा शांत बस गाडी पडेल. हे पोरगा असल्या मित्रांनो लय अडवण करतो. हे बघा त्याला म्हणलं वासरू दागावा तेव्हा इथं गाडी थांबवली. आपण गेलो होतो तिकडं आहे का नाही. हे बघा तिकडे गेलतो आणि इथं आपल्या घरी समोर ते कुत्रं दिसते ना इथून मध्ये शिरायचं. ते बघ ना बाळ तेव्हा विशाल तिकडे खेळतोय. तेव्हा विशाल भाऊ विशाल काय जवळ येत नाही हो लांबूनच काय असेल ते. लहान आहे अजून त्याला काय येतो संध्याकाळी बरं का दूध वगैरे घेऊन येत असतो त्याच्या तेही सोबत. तर बघा मित्रांनो आता आपण तिकडून इकडे आलो आहे का नाही. आणि पोरगा म्हटलं ना सोबत मित्रांनो याला घेऊन फिरावं लागत आहे. आणि कसं आहे तो आहे ना एखाद्या टायमिंगला इतका याड्यावरून करतो ना. आणि त्याला गाडीवर जर चक्कर मारलं नाही बघा आता कसा बसलाय निवांत आहे का नाही. एकदम म्हणजे बाहेर आलं ना कसं फिरायला वगैरे त्याला ते दिसत ना गाड्या वगैरे. आणि इकडे समोर ट्रॅक्टर चालू आहे नांगरायचं. आणि ते तिकडे बघा आपलं घर इथून दिसतंय. आधी तिकडे गेलो होतो मधल्या रोडला. आयला ब्रिज आहे हो गाडी आली. हा बघ इकडे ट्रॅक्टर. हे बघा मित्रांनो तिकडे नांगरटी चालू आहे की नाही. आता गहू वगैरे निघालाय. आता नांगरून वगैरे ठेवते ना काहीतरी टाकते. ह्या इथं घोडा पाहिला तुम्ही. ते आहे ना या माणसांचा घोडा आहे बरं का. अंदाज दिसतोय तुम्हाला त्या बघा दिसला का. काल आहे ना सकाळी आपल्या इकडे आला होता ते पाणी प्यायला. पाणी वगैरे पिलं आणि गेला भाऊ आहे का नाही. आणि सकाळी म्हणजे मी उठेल पण नव्हतं मम्मी ते गडबडले. मग मला उठवलं म्हणे याला हान म्हणे पहिलं. हाकलून वगैरे दिला पाणी वगैरे पिऊ दिला आधी आहे का नाही. कारण की पाणी सगळं सकाळी त्यांना ताण लागले असं त्याच्यामुळे झाले ना आपल्या इकडं. आणि इकडं कसं चाराला पाणी नव्हतं सर दिसतो याला पाणी नव्हतं. तिकडं आले आपल्याकडं नळाला पाणी होतं तिथं पाणी वगैरे पिले आणि गेले. मग आहे का नाही 2 होते अजून एक कुठं आहे का नाही एक इथं दिसतोय.
आणि तिकडे पाहिले ना मित्रांनो, ते नाही का आपलं हे काय म्हणते ना, कुऱ्हाड वगैरे धार मारून देत असते आणि त्यांचे घोडे येते आहे का नाही. बघा तिकडे ट्रॅक्टर चालूच आहे. आपण याला घेऊन जाऊ घरी आहे की नाही. आता संध्याकाळ झालं, कशी कामावरून यायचे माणसं, वेळ झाली. आणि लहान लेकराला अशा वेळेस आहे ना, कामावरून माणसं आले ना, त्याला घरी ठेवलेलं चांगलं असतं. तर चला निघू घरी. तर बघा मित्रांनो, आता आम्ही पोचलो इथं म्हसोबाच्या देवापाशी आहे की नाही, मंदिरापाशी. आणि जेवण वगैरे चालू आहे. थोडं बरं झालं आम्ही लवकर आलो ना, जेवण आहे ना होऊन गेले असते आहे की नाही. दर्शन वगैरे घेऊ आता. आणि बरंच चला दर्शन वगैरे घेऊ आधी, मग बोलू आपण. आधी इकडेच घ्यावं आहे की नाही मध्ये. म्हसोबा महाराज की जय हो. असं आहे मित्रांनो, आपण येत असतो बरं का, पण बरेच दिवसापासून ते आपल्याला यायला जमलं नव्हतं. कसं आहे, एकदम माईक जर दिलं ना हातात, नुसतं बोलायचं काम करायचं आहे की नाही. एक पंगत झाली नंतर अनाउन्समेंट चालू आहे जेवायला या म्हणून. एवढी तर शान आहे माणसं आमची तर. नवीन ते बसून घ्या इकडून. बघा बघा, मम्मी ते नाही आले भाऊ आत्ताच आहे की नाही. मामी ते नाही आले. साऊंड सिस्टम एकच नंबर केली या टायमिंगला. लाइटिंग वगैरे त्या बघा तिकडे पंगत बसलेली. बघू आता जेवण वगैरे करू आहे का नाही. आणि जेवण केल्यावर मग डायरेक्ट घरी निघू, कारण की अंधार बघा इकडे किती आले का. मम्मी ते इथं आले का, घरून फोन आला काय ना आपल्याला. पण मित्रांनो, आता झालं मी तिकडून जेवण वगैरे करून देवाच्या ठिकाण आहे का नाही. जेवण वगैरे केले आणि रोडलाच मित्रांनो, कारण की ना घरामध्ये थोडा लाईटचा प्रॉब्लेम झालाय आपल्या. नुसते लाकलूक वगैरे करते. केला होता मित्राला फोन, आता उद्या येणार होतो. बघू आता काय होतं काय नाही. रस्त्याला मारा म्हणला चक्कर, अंधार बघा किती पडलाय आहे का नाही. आणि थोडंफार केलंय मित्रांनो, खाटखुट तवा लागली. आता सकाळपर्यंत लागते की नाही तेच दाखे. तर मित्रांनो, मग आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा मित्रांनो. व सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र. आपण भेटू एक छानशा एक ब्लॉग व्हिडिओमध्ये.